संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आयोजित पत्रकार दिनाला झी24 तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित कोल्हे, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या हस्ते झी24 तासचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन ऐकण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. एकेकाळी इंजिनियर्स दक्षिण भारताचा मक्ता होता. आज देशाचं नाव मोठं करणारे मराठमोळे इंजिनियर्स तयार करण्याचं काम संजीवनीनं केलंय. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं केलेलं हे काम मराठी भाषेवरती खूप मोठे उपकार असून मला खूप अभिमान आहे, असं म्हणत झी24 तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्याकडून संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि संजीवनी उद्योग समूहाचं कौतुक करण्यात आलं. पत्रकारांनी पत्रकारिता करताना फक्त दर्पण हा शब्द लक्षात ठेवायचा. दर्पण म्हणजे आरसा, एवढंच म्हणजे पत्रकारांनी खूप कमावलं, असंही त्यांनी यावेळी आवाहन केलं. या निमित्तानं त्यांनी महिला पत्रकारांची उपस्थिती नसल्याबाबत खंतही व्यक्त केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांचा सन्मान झालाय. पत्रकारिता हा समाजाचा आरसा असतो. आजच्या राजकारणात तरुणांनी वाकून नमस्कार करावा ही परिस्थिती नाही. पत्रकारांना मुक्तपणे काम करण्याची व्यवस्था नाही. भारतात पत्रकारिता करण्यासाठी पाहिजे तेवढं स्वातंत्र्यही नाही. जात समूहातील दुर्दैवी पत्रकारिता मला बघायला मिळाली, असंही त्यांनी या प्रसंगी बोलताना म्हटलंय. म्हणजे आम्ही एक आता झी24 तासावर तुम्ही बघितलं असेल, एक पुण्यातली जमिनीचं प्रकरण झालं, ज्याच्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव ज्याच्यामध्ये होतं. म्हणजे मला आश्चर्य वाटतं विवेकजी, आता तुम्ही म्हणजे हे राजकीय मंच नाही, पण तरीसुद्धा माझ्या 25 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी पहिल्यांदा हा प्रकार बघितला की काय बातमी आहे, ह्याच्यापेक्षा ती बातमी कशी आली ह्याच्यावरच विश्लेषक जास्ती चर्चा करू. ही बातमी कशी बरं आली असावी, या बातमीतून कसं राजकारण, अरे त्या गोष्टीमध्ये कुठूनही काही येणार बातमी. त्या बातमीमुळे आज एक फार मोठा गैरव्यवहार जनतेच्या समोर आला आहे. तुम्ही त्याची चर्चा न करता त्याच्या राजकारणाबद्दल चर्चा करताय, हे या बदलत्या समाजमनाचं द्योतक. आणि एक पत्रकार तर फार थोर आहेत, ते असं म्हणतात, म्हणजे त्या पत्रकारांचं म्हणणं होतं की अजितदादा पवारांमुळे पत्रकारितेमध्ये नवा प्राण फुंकला गेला आहे, असं ते म्हणत होते. म्हणजे ह्याच्यामुळे पत्रकार दिवस हे फार बरं आहे. म्हणजे काय म्हणजे याच्यावरती बोलणार. पण पक्षीय भूमिका मांडत असताना आपण किती टोकाला जावं. आपण ज्या लोकांनी प्रश्न उचलण्याचे काम करतात त्यांना किमान त्यांचं तुम्ही अप्रिसिएशन नसाल करत, तुम्ही त्यांचं कौतुक नसाल करत, तर किमान त्यांच्या मागे नसाल उभं राहत, तर त्याच्या समोर किंवा विरोधात उभं ठाकण्याचं काम करू नये. पत्रकारांचं काम मी वारंवार सांगेन ही गोष्ट, प्रश्न विचारणं आहे. प्रश्न आपण विचारत राहिले पाहिजे. समोरचा कोण आहे, समोरच्याचं पद काय आहे, समोरच्या व्यक्तीचे त्याची राजकीय ताकद काय, त्याचे लागेबंधे काय, हे न विचार करता आपण बघा, तुम्हाला म्हणजे स्थानिक इथे पत्रकार भरपूर आहेत ना, म्हणजे मी बोलतोय पत्रकार आहेत या सगळे पत्रकार. नाही काय ना, बऱ्याचदा एक आपल्याला राजकारण्यांच्या म्हटलं की आपला 80-90% भाग राजकारण्यांशी संबंधित असतो. आपल्याला त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध टिकवणं भागच आहे, कारण तुम्ही त्यांच्याशी बोलणारच नाही तर बातमी त्याच्यात कशी येईल. पण त्यांच्याशी राजकीय संबंध ठेवत असताना ही जबाबदारी राजकारण्यांची पण तेवढी आहे की आपल्या विरोधात एक बातमी आली तर तुला बघून घेतो किंवा तू कसा फिरतो हे बघतो, किंवा यांनी सुद्धा की साहेब तुमच्यावर त्याची बातमी काय करू सांगा, हे न होता तितक्याच तुम्ही त्यांना दर्पण दाखवण्याचं काम करायचं आहे. म्हणूनच आपण म्हणतो की मगापासून दर्पण हा जो वारंवार उल्लेख करतोय, ती समजून घ्या. जिथे चूक आहे तिथे राजकारण्यांना ती चूक दाखवणं आपलं काम आहे. त्याच्यामागे कुठलाही आपला अभिनिवेश असता कामा नये. म्हणजे आता तर वेगळी सांगितलं की जातीचे आहेत, धर्माचे आहेत, सगळेच आहेत तुमचे. पण या गोष्टींच्या पलीकडे खरी पत्रकारिता ही माझ्या मते पत्रकारिता सुद्धा प्रत्येक गोष्टीसारखा खालून मुळापासून वर प्रवास करत असते. खरी पत्रकारिता अनेकदा ग्रामीण भागातून बघायला मिळते, किंबहुना तिथूनच सुरू होते. मी 22 वर्ष फील्डवरती काम करत असताना मी दरवर्षी माझा एक शिरस्ता राहिला आहे. म्हणजे नॅशनल चॅनल्सला जरी काम करत असलो तरी दरवर्षी किमान 10,000 ते 12,000 किलोमीटर मी प्रवास करायचो. महाराष्ट्रातला किंबहुना अमितजी विवेकजी एक असा तालुका किंवा जिल्हा नसेल जिथे फिरून मी पत्रकारिता किंवा स्टोरी केली नाही नॅशनल चॅनलसाठी. प्रत्येक ठिकाणी फिरायचो. त्याच्याने तुम्हाला कळतं, महाराष्ट्र कळतो, हे राज्य कळतं, नेत्यांची तुमचं भेटणं, लोकांची खरं तर भेटणं होतं. ग्रामीण भागातल्या पत्रकारांकडून ज्या प्रकारची माहिती किंवा त्यांच्याकडून ज्या प्रकारचं इनपुट मला नेहमी मिळत आलेलं आहे ते फार डोळे म्हणजे तुम्हाला आता ही गोष्ट सांगितली पाहिजे.
2006 साली मी एक स्टोरी, त्याच्यानंतर खूप चर्चाही झाली होती, टाइम्स नावला असताना मी ती स्टोरी केली होती की ज्या पंतप्रधानांच्या फार्मर्स पॅकेजमध्ये ज्या गायी दिल्या होत्या ना, ती स्टोरी सगळ्यात पहिला मी टाइम्स नावला ब्रेक केली होती की त्या गायी दिल्या होत्या, भाकड गायी. पंतप्रधानांनी येऊन ज्या गायी वाटल्या होत्या, शेतकरी पॅकेज दिलं होतं आत्महत्याग्रस्त यवतमाळमध्ये, त्या गायी दूधच द्यायच्या नाही, वर 40 रुपयाचा चारा रोज खायच्या त्या गायी. त्यामुळे ती स्टोरी आम्ही तेव्हा केली होती. पण ती स्टोरी फक्त गप्पांमध्ये चर्चा करत असताना तिथल्या स्थानिक पत्रकारांनी सांगितली आणि ती पुढे नॅशनल लेवलला जाऊन एक स्टोरी झाली. कारण तुम्ही सर्वात जास्त तळागाळामध्ये ग्रामीण भागातला पत्रकार हा फिरत असतो आणि म्हणजे मी या कोपरगावला खरंच ग्रामीण भाग म्हणावा की नाही हा कदाचित ती चूक ठरेल. ज्या प्रकारे इथे मी बघतोय, म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही एका तालुका प्लेसवरती आहात किंवा तिथेही माझ्या कोपरगावला तालुका शिर्डी आहे ना की कोपरगाव चालत, शिर्डी तालुका कोपरगाव, तालुका कोपरगाव, पण तरी सुद्धा ते आता गेलं तर ते कसं गेलं म्हणजे बघ तर हा बरोबर, तर ते गेलं म्हणाले. हा पण ज्या प्रकारे इथे हा पुरा गमतीचा भाग वगळता इथे या भागातून, म्हणजे हा तसा सदन भाग आहे पण इथेही आजूबाजूला अनेक गोष्टी करतात. मधल्या काळात मी जवळपास सिन्नर आणि याच्यामध्ये तुमच्या एक MIDC झाली होती, मुसळगाव MIDC वगैरे, सगळ्या भागांमध्ये मोठ्या मोठ्या समस्या होत्या. मधल्या काळामध्ये इथे समृद्धी जेव्हा जात होत्या, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न इथे होते, तेव्हाही मी इकडे आलो होतो समृद्धीच्या वेळेस. तर या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही आज सजग राहिलं पाहिजे पत्रकारांनी. आरसा दाखवण्याचं काम पत्रकारांनी करावं हे मला या निमित्ताने नमूद करायचं. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण मला आज एक थोडासा आपल्याशी अनौपचारिक इथे संवाद करायचा होता. पण एक गोष्ट मी जी बोलायची राहून जाईल कदाचित जाता जाता, म्हणजे जे मला संजीवनीबद्दल बोलायची आहे की आजच्या मितीला मगाशी बोललो की जगभरात कशा प्रकारे भाषिक अभिमानाच्या गोष्टी किंवा प्रांतीय अभिमानाच्या गोष्टी जगभरात सुरू आहेत, राष्ट्रीय अभिमानाच्या गोष्टी सुरू आहेत आणि देशाभिमान असणं अजिबात गैर नाही, असायलाच हवं. तुमच्या राज्याबद्दल आणि विशेष करून माझं हे म्हणणं आहे आपल्या भाषेबद्दल आपल्याला अभिमान असायलाच हवा. मराठी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात उत्तम कल्चर आहे, महाराष्ट्र म्हणजे फक्त पुण्या मुंबईतच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागामध्ये उत्तम या शिक्षण संस्था आहेत. हे जे महाराष्ट्राचा पाया जेव्हा रचला गेला तेव्हा जे विजन महाराष्ट्राच्या तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी कदाचित बघितलं असेल की शिक्षणाचा प्रसार गावोगावी झाला पाहिजे, ते तेव्हा जे केलेला विचार आहे त्या झाडाला आज कशी फळं लागली आपण हे बघतो. पण एक गोष्ट म्हणजे मी एकदम कडवा मराठी अभिमानी माणूस आहे, मला माझ्या भाषेचा हा खूप अभिमान आहे. कदाचित मी खूप वर्ष इंग्रजी माध्यमांमध्ये काम केल्यामुळे तिथे मला बंगाली किंवा मल्याळम लोकांसोबत काम करताना त्यांचा जो भाषेचा कडवा अभिमान दिसला तो कदाचित मराठी माणसामध्ये आपल्याला फार कमी दिसतो. म्हणून मला तो जाणवला. म्हणजे ती मंडळी कधी बोलताना एकमेकांशी आपल्या भाषेत बोलतील, आपल्या भाषेबद्दल त्यांना फार प्रचंड प्रेम आपुलकी असते, ती प्रत्येकाला असावी. पण त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचं की या शिक्षण संस्थांनी जे असतील सगळे त्या संजीवनीचा फार मोठा वाटा आहे. आणि मग आधी सांगितलं आपल्याला अमितजींनी, एकेकाळी इंजिनियर्स हा फक्त दक्षिण भारताचा मक्ता होता. मोठ्या प्रमाणात आज देशाचं नाव मोठं करणारे मराठमोळे इंजिनियर्स तयार करण्याचं काम संजीवनीने केलं आहे. हा मराठीवरती त्या भाषेवरती तुम्ही केलेला एक फार मोठा उपकार आहे. आपण फार मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे आणि हा कुठल्याही मी राजकीय अभिनिवेश न ठेवता ही गोष्टी बोलतो की इतके मराठी इंजिनियर्स तुम्ही तयार केलेले आहेत जगभरामध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये. त्यामुळे एक मराठी माणूस म्हणून, एक मराठीचा अभिमानी म्हणून मला ही गोष्ट इथे फार याचा अभिमान वाटतो की इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही मराठी इंजिनियर्स तयार करतात. पुढच्या काळात तुम्ही अनेक तुम्ही आता मॅनेजमेंटचंही कॉलेज सुरू केलेलं आहे, त्यामुळे तिथे व्यवस्थापनाचे अनेक आपल्याला मराठी माणसं बघायला मिळतील. कारण तिथे मराठी माणूस जिथे जिथे नाही आहे तिथे तिथे मराठीचा आवाज झालाच पाहिजे आणि मराठी आपला बाणा तिथे टिकला गेला पाहिजे. आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी मला अनौपचारिक गप्पा मारता आल्यात, ही संधी मला मिळाली. आणि आज पुन्हा एकदा नव्याने कोल्हे कुटुंबियांशी एक नव्याने ऋणानुबंध तरुण पिढीशी आज मला इथे त्या निमित्ताने करता आला. ही सगळी तरुण मंडळी आहे, त्यांच्या हातामध्ये आज या सगळ्या धुरा आहेत आणि त्यांचं विजन बघायला मिळतं आहे. आणि मला फार बरं वाटतं मी जेव्हा सगळ्या अशा 30ल्या 40ल्या सगळ्या आमच्या मित्रांशी बोलतो आणि त्यांचं विजन बघायला मिळतं, हे फार बरं वाटलं. आज तुम्ही सगळे इथली पत्रकार मंडळी आलात या कार्यक्रमानिमित्त. या सामाजिक विषयांवरती आपण चर्चा केली. फक्त इथला टेकअवे मला वाटतं काय, मी फक्त सांगेन
दर्पणकारांचा आपण हा म्हणून दिवस साजरा करतोय, पत्रकारिता दिवस. फक्त तेवढाच एक शब्द लक्षात ठेवायचा, दर्पण म्हणजे आरसा, की त्यात आपण सगळं कमावलं. एवढं बोलतो आणि आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान 42 वर्षांपूर्वी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्णत्वास गेल्याचं मनस्वी समाधान असल्याचं सांगत अमित कोल्हे यांनी संजीवनीच्या यशाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रथम मी आपल्याला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आजचा हा दिवस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा साजरा होत आहे. हे साजरा होत असताना एक संजीवनीच्या प्रतिनिधी म्हणून, संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधी म्हणून मला आपल्यासमोर एक उहापोह म्हणून मागच्या 1 वर्षात काय काय ॲक्टिव्हिटीज झाल्या एक जनरल आपल्यासमोर मांडावं असं वाटलं. आपल्याला सर्वांना माहीत आहे, संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि त्याचा आता कारभार आदरणीय नितीनदादा कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाने पुढे चाललेला. त्याचबरोबर आमच्या संस्थेचे बोर्ड मेंबर आदरणीय विपिनदादा, सुमितदादा आहे, विवेक भैया आहे, अंतरे साहेब आहे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पुढे प्रगती चालू आहे. आपली सुरुवात जर बघितली तर 1983 साली इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक्सनी सुरुवात झाली आणि सुरुवात ज्या पद्धतीने झाली, आपल्याला एक फार अतिशय खडतर प्रवासाने सुरुवात झाली. पण आदरणीय कोल्हे साहेबांचं ध्येय धोरण एकदम स्पष्ट होतं की आपल्याला जर संस्था उभी करायची असेल तर इथं चांगले स्टाफ आणले पाहिजे आणि मुलांना चांगलं ज्ञान जर द्यायचं असेल तर क्वालिटी फॅकल्टीज आणि क्वालिटी एज्युकेशन दिलं पाहिजे आणि त्यालाच अनुसरून आपली संस्थेची प्रगती चालू आली. आज ज्यावेळेस आपण 42 वर्ष मागं वळून बघतो की एक स्वप्न बघितलं होतं आदरणीय कोल्हे साहेबांनी की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला सोयी सुविधा आपण प्रोव्हाइड केल्या पाहिजे आणि एक ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आपण त्याला नेता आलं पाहिजे. आजच जर आपण बघितलं, मागच्या वर्षी साधारण संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मार्फत 1200+ मुलं प्लेस झालेले होते, ज्याच्यात ॲव्हरेज पॅकेज आमचा साधारण 5 लाख होता. आमचे 5 विद्यार्थी जवळजवळ 27 लाखावर प्लेस झालेले होते मागच्या वर्षी. या वर्षी सांगायचं झालं तर आपल्या संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मार्फत जवळजवळ 32 लाखाचं पॅकेज घेऊन प्रसाद परजने याला SMC कंपनीत जपानमध्ये प्लेसमेंट मिळालं, जे मागच्या वर्षीपेक्षा जास्त रेकॉर्ड आपण हा तोडलेला आहे. त्या व्यतिरिक्त आपले जवळजवळ 44 मुलं ओपन ॲप कन्स्ट्रक्शनसाठी सिलेक्ट झालेले आहेत, जे ह्या वर्षी जपानला जॉईन होणार आहे. त्या व्यतिरिक्त अजून 30 मुलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगचे यांची ट्रेनिंग चालू आहे की जे पुन्हा परत एकदा जापनीज कंपनीजमध्ये सिलेक्शनसाठी आपण तयारी करतो. हे सांगण्याचं तात्पर्य ह्यासाठी की आपण संजीवनीमध्ये प्लेसमेंट्सवर विशेष भर देतो, कारण की आपल्याकडे येणारा हा मुलगा सर्वसाधारण कुटुंबातला आहे. पालक आपला बाकीचा खर्च कमी करून मुलांच्या एज्युकेशनसाठी खर्च करत आहे, तर ती आमची जबाबदारी बनते की ह्या मुलांना चांगलं प्लेसमेंट दिलं पाहिजे. एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, कोपरगाव.